हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरं, राज्यामधील पालिका हद्दीमधील कत्तलखाने हे 15 ऑगस्टला बंद ठेवण्याबरोबरच मटण मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। बरं, या निर्णयाला अनेकांकडून विरोध करण्यात आलेला आहे। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, जी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत, नेते आहेत, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी तर त्या दिवशी थेट आपण मटण चिकन पार्टीचं आयोजन करणार असल्याचं म्हणत महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवलेला आहे। बरं, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावरून आपलं मत मांडलेलं आहे। स्वातंत्र्य म्हणता मग बंदी कसली आणता, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत सरकार आणि महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावलेत। तर या निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मटण चिकनवरील बंदी योग्य नाही असं स्वतः अजित पवार देखील म्हणतात। यावर आतापर्यंत आलेल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत। मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला, आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते। आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत। आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत, काही जण मांसाहारी आहेत। भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखीन काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात, परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला, 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। मी भोजन करणार आहे आणि भोजन करणं हा माझा नैसर्गिक हक्क आहे। याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, शासनाच्या 1987च्या सल्ल्यानुसार, आदेश नाही, सल्ल्यानुसार क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद राहतील। कत्तलखाने बंद राहतील। विक्रीला कुठे बंदी घातली का? हे शासनाचं सर्क्युलर, ह्याच्यात कुठे दिलंय विक्रीला बंदी आहे? आम्हाला दाखवा, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो। तुम्हाला हा वाद पेटवायचा आहे फक्त, बाकी काही करायचं नाही। आहे शासनाचं हे सर्क्युलर, आणि त्यांनीही अधिकार कोणाला दिलेत? महानगरपालिकेला दिलेत की तुम्ही तुमचे निर्णय घ्या। हा शासन निर्णय नाही, शासनाच्या सल्ल्यानुसार। कायदा सुव्यवस्था बिघडणार कशी? मी जर कोणाच्या घरी जेवायला जाणार असेल तर मला काय बंदी आहे का कोणाच्या घरात जाण्याची? कर्फ्यू लावलाय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस, हे फतवे मागे घ्या। तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय। 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री आणि कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अनेक महानगरपालिका, नगरपालिकांनी घेतलाय। या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर हा निर्णय महाराष्ट्र शासनाने 12 मे 1988 रोजी
तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेला आहे तसा GR सुद्धा त्यावेळेला निघालाय। या वर्षी 15 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्ण जयंती आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती असल्यामुळे या वर्षीच्या या निर्णयाला एक विशेष महत्व आहे आणि म्हणून आपण सगळेजण या निर्णयाचं स्वागत करू। तर महापालिकेनं घेतलेल्या या निर्णयाचं काही ठिकाणी स्वागत होताना दिसतोय, काही ठिकाणी विरोध होताना दिसतोय। बरं, महानगरपालिकांना आता अचानकपणे जवळपास 35 वर्षांपूर्वीचा ठराव आठवतो काय आणि मग पालिका प्रशासन स्वातंत्र्य दिनी मांसाहारावरती बंदी घालतंय का? यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं नाही तर मात्र नवल आहे। पण खरंच मांसाहार न केल्यानं देशभक्ती सिद्ध होते किंवा मग राष्ट्रीय सणांचं पावित्र्य वाढतं किंवा कमी होतं का? सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहते का? हे संशोधन सर्वसामान्यांच्या गरजेच्या मुद्द्यांपेक्षा अधिक महत्त्वाचं होत असल्याचं दिसू लागलेलं आहे का? हा खरा प्रश्न आहे। शाकाहाराचा राष्ट्रीय भक्तीशी नेमका काय संबंध असा प्रश्नही नागरिक विचारू लागलेत। वेगवेगळ्या धर्मामध्ये खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत। हिंदू धर्मातही अनेक जातींमध्ये मांसाहार केला जातो। मांसाहार कुणी कधी करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे। भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारांनुसार आपल्या आवडीनुसार जीवनाची निवड करण्याचा समाजातील प्रत्येक घटकाला अधिकार आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेऊन मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे का असा देखील जो आहे तो प्रश्न निर्माण होतो। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे या चर्चासत्रामध्ये कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना।